बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. प्रकरण 17. पारूला जाग आली. तोंडाला चळाचळा पाणी सुटलं. पडून राहणं शक्यच नव्हतं म्हणून ती उठली. दाराच्या कडीला हात लावला. तिनं तोंडावर हात ठेवून पोटातून बाहेर पडू पाहणारी खळबळ दाबून धरली. दाराची कडी काढून न्हाणी गाठली. पुन्हा तोंडातून नुसतं चिकट पाणी बाहेर पडलं, तेही अगदी थोडंसंच. पण डोळ्याला मात्र पाण्याची धार लागली होती. नाकातूनही पाणी आलं होतं. पोटातली मळमळ पोटातच होती. डोक्याला मुंगी आल्यासारखं वाटलं. डोकं गरगरू लागलं. सगळंच घर फिरू लागलं. पायाला कापरं भरलं. दोन्ही हातानं डोकं घट्ट दाबून ती तिथंच बसली. तोंडावर पाण्याचा गारवा जाणवल्यावर तिनं डोळं उघडलं. हातात पाण्याचा तांब्या घेऊन धनाजी आणि त्याच्या शेजारी रंगराव उभे होते. ती खाली पडली होती. पाण्याचा तांब्या खाली ठेवून धनाजी खाली बसला. तिच्या मानेखाली हात घालून उठून बसत तिला म्हणाला, काय झालं? कसं वाटतंय आता? त्याच्या बोलण्यातील भीती तिला स्पष्ट जाणवली. तिनं पदराला तोंड पुसलं. शेजारचा तांब्या उचलून 2 घोट पाणी प्यायली. बरं वाटतंय का? धनाजीनं पुन्हा विचारलं. तिनं मान हलवून होकार दिला. उठण्याचा प्रयत्न केला, पण उठताच आलं नाही. धनाजीनं तिच्या काकेत हात घालून आधार देत उठवलं. हाताला धरून आत आणलं. पलंगावर बसवलं. जरा पड, मग बरं वाटेल. तिला कोरा चा करून दे. इतका वेळ कावरे बावरे होऊन पाहणारे रंगराव म्हणाले, पारू करू का चा? अरे विचारू तो कशा पाय, जाय पटकन. रंगराव नाराजीनच म्हणाले. मग धनाजी थांबलाच नाही. चूल पेटवून चहा केला. घेऊन आला. चहाचा कप पारू पुढे धरून म्हणाला, घे, पाणी देऊ का? तिनं होकारार्थी मान हलवली. तो पाणी घेऊन आला. 2 घोट पाणी पिऊन तिनं तांब्या त्याच्याकडे दिला. खाली मान घालून चहाचा घोट घेऊ लागली. आपल्यामुळे सकाळी सकाळी धावपळ झाली म्हणून तिला वाईट वाटलं होतं. पण गरगरणारं डोकं धरून ती खाली बसली. मग पुढं काय झालं तिला समजलंच नाही. या अगोदर 3 वेळा तिला चक्कर आली होती. त्यापैकी एकदा सासूनं पाहिलं होतं. इतर 2 वेळेचं तिनं कुणाला काहीच सांगितलं नव्हतं. तिला थोडं बरं वाटलेलं पाहून धनाजी बाहेर गेला. पाण्याचा डबा भरून परसाकडे गेला. रंगरावाने हातावर राखुंडी घेतली. ओट्यावर दात घाशीत बसले. दात घासताना चित्त थाऱ्यावर नव्हतं. चांगली धडधाकट पोरगी. अचानक काय झालं असावं विचार करू लागले. तिला थोडं शांत होऊ द्यावं, मग विचारावं असं ठरवून आत आले. न्हाणीत जाऊन हातपायावर पाणी घेऊन चूळ भरली. तोपर्यंत धनाजी आला. हातपाय धुतले. चहा बनवून बापाला दिला. स्वतःही घेतला. पारूकडं चहाचं विचारण्यासाठी गेला. ती डोळे मिटून पडली होती. पारू, ए पारू, झोपलीस काय ग? धनाजीनं हलक्या आवाजात विचारलं. त्याचा आवाज ऐकून ती कुशीवर वळली. समोर धनाजीला पाहून धडपडत उठून बसू लागली. अगं पड पड, बरं वाटतंय का? होय. तेवढ्यात रंगराव आत आले. पारूला बसलेली पाहून विचारलं, चक्कर आलती का काय? आणि उलट्या? काय नाही व मामाजी, काल दुपारी मुठभर शेंगा खाल्ल्या होत्या, पित्त झाला असेल. बरं, मग पडायचं असं तर पड.
म्या येतो देवळाकून चक्क मारून. रंगराव निघून जाताच पारूनं उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा गरगरलं. खाली बसली. चक्कर गेली नाही वाटतं अजून. चहा घेते का घोटभर? धनाजीनं विचारलं. चहा नको, पाणी द्या, ती बोलली. धनाजीनं पाण्याचा तांब्या आणून तिला दिला. तांब्यातलं पाणी हातावर घेऊन तिनं तोंडावर एक सपका मारला, दुसरा मारला. तोंडावरचं पाणी थोडा वेळ तसंच राहू दिलं. मग पदरानं पुसलं. पदर हातात घेऊन हलवून वारा घेतला. डोळ्यावरची झापड उडाल्यासारखं वाटलं. ती उठली. अगं कशाला उठतीस? धनाजीनं मनाई केली. अव स्वयंपाक करायचा आहे, तुमची न्याहारी बाकी आहे, मळ्यात बी जायचं आहे. असं ना रातचं काही खाईन ते, तुला नको येऊ आज. धनुभाऊ, ओ धनुभाऊ! दारात यशवंताची हाक ऐकून धनाजी बाहेर आला. अरे ये की. यशवंता घरात आला. उभ्या उभ्याच हातातील वर्तमानपत्र धनाजीला देतो म्हणाला. भाऊ, हे पहा, पेपरात बातमी काय आली आहे. काय बातमी आहे? आईनं मावशीच्या एसटीनं गेलती, तिचा अपघात झाला आहे. यशवंताचं बोलणं ऐकताच त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. बातमी सविस्तर वाचण्यासाठी पेपर डोळ्यांपुढे धरला. बातमी होती, मोरवाडी ते धरणगाव मार्गावरील एसटीचा अपघात. अपघातग्रस्त 2 महिला, 1 पुरुष नजीकच्या इस्पितळात भरती. 2 महिलांपैकी एकीची परिस्थिती गंभीर. अपघाताची पोलीस चौकशी सुरू. बातमी वाचून धनाजीला घाम फुटला. तो कसा बसा यशवंताला म्हणाला. यशवंता, एसटी बी गेली. त्या पेपरवाल्यानं बातमी बी अर्धी मुर्धी छापली आहे. एकाचं बी नाव लिहिलं नाही. बातमीची खातरजमा कशी होणार? कालच वावरात वखर राहिलाय. तुझ्या भावजईला उजाडताना उलट्या झाल्यात. सगळंच अवघड झालंय. बरं, मग असं करतो, म्या जातो सायकल घेऊन, तो आई काढलं पाह. संघ कोणाला तर नेतो. तसं काही असेल तर म्या थांबून त्याला लगुलग पाठवून देतो. असंच करू, तो निघ मग. धनाजीचा निरोप घेऊन यशवंता सायकल घेऊन देवळाकडे गेला. धनाजी घरात आला तेव्हा पारू चुली पुढे बसली होती. तिला अपघाताची बातमी सांगावी की नाही याचा विचार करत होता, पण बातमी लपवणं त्याला जमलं नाही. तो तिथेच खाली बसून रडू लागला. सकाळपासून आपल्याला धीर देणारा धनाजी अचानक रडताना पाहून पारू गोंधळली. उठून त्याच्याजवळ आली. त्याचा हात हातात घेऊन विचारलं, अहो काय झालंय? काहून रडताय? पारू, आईच्या एसटीला अपघात झालाय ग. हो काय सांगताय? कोणी सांगितलं तुम्हाला? पारूच्या डोळ्यात पाणी आलं. पेपरात बातमी आली, यशवंतानं सांगितलं. कुठे यशवंता भाऊजी? गेला त्यो. म्या त्याला पाठवलं इस्पितळात बघाया. तुम्ही का नाही गेलं? तुझ्या जीवाला बी बरं नाही ना? माही नका काळजी करूस, जावा पटकन. यशवंत भाऊजी देवळाजवळ भेटतात का पहा. हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्याला देत ती म्हणाली, हे बी घ्या. अगं पण अगोदर बघू दे तर खरं. आईला काही झालं असनच ह्याचा थांग पत्ता नाही अजून. आणि काही झालं असल्यावर सोडून परत येणार का काय? निघा आता. पारूनं दिलेल्या बांगड्या खिशात घालून ते देवळाकडे आला. यशवंता तिथंच एखादा जोडीदार शोधित होता. धनाजी त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, चल लवकर. भाऊ, पर वहिनी, समज सांगतो, आधी निघ लवकर. यशवंता धनाजीला घेऊन लगबगीनं निघाला. मित्राच्या घरी गेलेले रंगराव देवळाकडे परतले तेव्हा धनाजी आणि यशवंता तातडीनं सायकलवर गेल्याचं समजलं. पारूची तब्येत जास्त बिघडली असेल आणि म्हणून तो डॉक्टरला आणायला तर गेला नसेल.
असा विचार मनात आला. रंगराव धावत पळत घरी आले. पायातल्या वाहना ओट्यावरच फेकून घरात आले. पारूला चुलीजवळ बसलेली पाहून हायसं वाटलं. थोडा दम खाऊन ते म्हणाले, धनू कुठे गेलाय? सासऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर द्यावं की नाही या संभ्रमावस्थेत पारू सापडली होती. पण त्यांचे एकंदरीत हावभाव पाहता त्यांना कदाचित घटना माहीत झाली असावी असं वाटल्यामुळे ती म्हणाली, आत्ती ज्या गाडीने गेलत्या तिचा अपघात झालाय. यशवंत भाऊजींसंग ते इस्पितळात गेलेत. हे सांगता सांगता तिला रडू आवरता आलं नाही. हे ऐकताच रंगरावच्या पायाखालची जमीन हादरली. डोकं धरून ते खाली बसले. बसता बसता विचारलं, बातमी कशी कळली? पेपरात बातमी आली आहे म्हणा. एवढं बोलून ती उठली. पाणी आणून सासऱ्याला म्हणाली, मामाजी पाणी घ्या. आत्तापर्यंत बातमी अख्ख्या गावाला समजली होती. एक एक करता गावात होते नव्हते ते सगळे रंगरावच्या घरी पोचले. काही यशवंताच्या घरी गेले. कुणी ओट्यावर तर कुणी ओसरीत बसलं. येणारा प्रत्येक जण काय झालं हाच प्रश्न विचारित होता. पण दुर्दैवानं त्याचं उत्तर कुणालाच माहीत नव्हतं. हवालदिल झालेल्या रंगरावानं आणि पारूला आपापल्या परीनं समजावण्याचा प्रयत्न करीत होता. पारू आणि रंगराव सकाळच्या 1 कप चहावर होते. अंजीनं रंगराव आणि पारूच्या हातापाया पडून काही होणार नाही असं वारंवार सांगितलं, समजावलं. 2-2 घास बळं खाऊ घातलं. रडून रडून दोघांचंही डोळं सुजलं. डोळ्यातलं पाणी आटलं. आलेले बरेच लोकही बसून बसून कंटाळले. काही कंटाळून उठून गेले. काही जण देवळापुढं जाऊन घोळक्यानं उभं राहून चर्चा करू लागले. कित्येक यशवंताच्या घरापुढं बसले होते. काही घटकाभरानं परत आले. काही मात्र बसल्या जागी तसेच बसून होते. एकाच वेळी गावातील 2 घरांना सांभाळणं अवघड झालं होतं. उन्हा कल्ल्यावर अंजीनं 10-15 कप चहा केला. ओट्यावर आणि ओसरीत बसल्या माणसांना दिला. नको नको म्हणता प्रत्येकाने चहा घेतला. अजून 10-15 कप बनवून यशवंताच्या घरी घेऊन गेली. तिकडच्या माणसांना आणि यशवंताच्या बायकोला दिला. तिची समजूत काढून सोबत घेऊन आली. पोरांना भाकर खाऊ घातली. दिस मावळतीला गेला. रानातून परतलेल्यानं ही घटना समजताच ते खबरबात घेण्यासाठी दोन्ही घरांकडे धावले. हळूहळू अंधार वाढत गेला. कोणीतरी गॅसची बत्ती लावून ओट्यावर टांगली. अंधार उजेडाच्या खेळात घर आणि गाव भकास दिसू लागलं. गोठ्यातली जनावरं भेदरली होती. दिवसभर चहा पाण्याविना उपाशी चित्राबांची कुणाला तरी दया आली. त्यांनी पाणी पाजून आणलं. वैरणीच्या 2-3 पेंड्या मोडून त्यांच्या पुढे टाकल्या. वासराला सोडून गायीची तटतटलेली कास मोकळी केली. गावातील भजनी मंडळी देवळासमोर गोळा झाली. काळवंडलेल्या रात्रीला उजेड शोधण्यासाठी देवाची आळवणी करू लागले. ओट्यावर जळणाऱ्या गॅस बत्तीच्या उजेडात बसलेल्या आणि घरातल्या माणसांनी मनात हुरहुर धरून रात्र घालवली. उगवतीला फटफटल्याची चाहूल लागताच झाडावर चिमण्यांची चिवचिव सुरू झाली. मनावर दुःखाचं सावट घेऊन माणसं आपल्या दैनंदिन कामाला लागली. 2-4 जण रंगरावाच्या ओट्यावर येऊन बसले. तेवढेच देवळापुढे घोळका करून उभे होते. त्यातल्याच कोणीतरी एकाने गुळणीची कोंडी फोडली. मला वाटतंय नवाच्या एसटीनं कोणाला तरी इस्पितळात धाडून हाल हलावाला घ्यायला पाहिजेत. अशी घरात बसून किती वाट बघायची. पर जाणार तरी कोण? सरपंचाच्या कानावर घालूया, तेच करतील काहीतरी. हा विचार सगळ्यांनाच पटला आणि ते सरपंचाला भेटण्यासाठी निघाले. सरपंचाचा गडी अर्ध्या रस्त्यातच भेटला. अरे किसना, सरपंच आहेत का घरी? नाही बा. कुठे गेल्यात सकाळी सकाळी? मला नाही ठावं. मालकीन बाईला विचारा. न विचारला सल्ला देऊन किसना निघून गेला. मंडळी तशीच पुढे गेली. सरपंचाच्या दारातूनच हाक मारली, अक्का वर आणू अक्का.
कोण हाय? रानू अक्कानं घरातूनच विचारलं. अहो बाहेर या जरा. रानू अक्का बाहेर आली. 4-5 जणांना पाहून म्हणाले, गणा भाऊ, मालक नाही ती घरात. ठाव आहे, पर गेल्यात कुठं म्हणायचं. अव त्यांच्या मागं 17 कामं. सकाळी सकाळी निघाला कुठं चालले विचारून मोडता कोण घालील. हिरमुसलेली मंडळी पुन्हा मागं फिरली. डोळ्यान देखत जाणाऱ्या एसटीकडे नुसतेच बघत राहिले. देवळासमोरच्या पारावर बसून कोणी तंबाखूची पुडी काढली तर कोणी बिडी शिलगावून झुरका मारला. शेवटी गणा पाटील म्हणाला, हिनं बसून तरी काय करायचं, म्या येतो तुमच्या संग. बाबूनं तयारी दाखवली. चल मग निघू लगेच. तुम्ही व्हा मोर, मी आलोच घरी सांगून. बाबू तडकाफडकी उठून घराकडे निघाला. गणा पाटलानं धनाजीच्या घराची वाट धरली. रंगरावांना सांगून बैलगाडीला जुंपली. तोवर बाबू आला आणि गाडी धरणगावच्या वाटेला लागली. संध्याकाळपर्यंत काहीतरी बातमी समजेल म्हणून सगळ्यांना हायसं वाटलं. गणा पाटील आणि बाबूनं काहीतरी पाऊल उचललं म्हणून त्यांचं कौतुक करू लागले. कुणी उठून आपल्या कामधंद्याला गेलं तरी कुणी घराकडे फेरफटका मारून देवळाकडे येऊन बसलं. पानाच्या चंच्या सुटल्या, तंबाखूच्या पुड्या फुटल्या, बिडीच्या बंडलातून काढलेल्या बिडीचा धूर निघाला. ज्याची त्याची आवड निवड पारावर रेंगाळली. मग एक एक जण उठून गेला. पार रिकामा झाला. देवळाच्या दारात 1-2 आडवे झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.